काय ना सर्वसामान्याची कामं गेले 25 ते 30 वर्ष करत आलोय. स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, गणेश नाईकाची शिवशक्ती संघटना असेल, शिवसेना असेल, या सगळ्या संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये काम केलेलं आहे. आणि नेहमीच मी शेतकऱ्याला प्राधान्य देत आलेलो आहे. ऊस दराचा प्रश्न असू द्या, दूध दराचा प्रश्न असू द्या, बेदाणा, कांदा, ह्याच्यावर सुद्धा मी मुंबईमध्ये मोर्चा काढून विधान भवनावर सुद्धा मोर्चा काढला होता. आणि लाईटचे वेळोवेळी प्रत्येक वेळेस लाईटच्या ह्याच्यात मी आंदोलन केले आहेत. आणि अजून सुद्धा माझ्या अंगावर 3 केसेस चालू आहेत. आता त्याचा फायदा होईल का तुम्हाला? मला नक्कीच फायदा होईल किंवा तोटा होईल याचा कधी विचार केलेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी मी जगत राहणार. शेतकऱ्यांच्या 3000 दरासाठी तुम्ही पदाचा राजीनामा दिला. हो, मी राजीनामा दिलेला आहे. शेतकरी तुम्हाला साथ देतील का? कारण मोठं ऊस पट्टा आहे. मी मगाच सांगितलंय, मी कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाही. जे रस्ता धरला त्या रस्त्याने समोर जायचा प्रयत्न करतो. पुढे कोण आहे, किती मोठा आहे याचा विचार केलेला नाही. कारण मी रस्त्यावरचा कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे पुढे कोण आहे त्याचं आव्हानच वाटवू शकत नाही. संघटना आणि कारखानदार संघटनेचीच लोक जे शेतकरी कारखान्याला सभासद आहेत. कारखाना आणि संघटना बैलगाडीची दोन्ही चाक आहे ती. त्यामुळं कारखानदारीमध्ये आणि संघटनेमध्ये दुजाभाव नाहीच. कारण शेतकऱ्याचीच मुलं तिथं येत आहेत, सभासद आहेत. ती संस्था सुद्धा टिकली पाहिजे. शेतकऱ्याला 4 पैशाचे अधिकचं मिळलं पाहिजे, ह्यासाठी नेहमीच माझा प्रयत्न चालू आहे. शेतकरी सगळ्यात चळवळ करणारे लोक देखील राबवले लोक आहेत, तर त्याचा काय फायदा होणार नाही? ते माझे बांधव आहेत, मी त्यांना नक्की त्यांची समजूत काढायला प्रयत्न करेन. कारखानदार असं काय नाही, त्यांच्यासोबत काय सोय सुद्धा नाही आमचं कारखानदारासोबत. माझ्या शेतकऱ्यासाठी मी कारखानदारासोबत आहे. 4 पैसे अधिकचा दर मिळावा त्यांना म्हणून मी तिथं कारखान्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही. संघटनेच्या माध्यमातून आम्ही तिथं पाठवलेलं आहे, त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. ज्या दिवशी मला तसं दिसेल त्यावेळेस मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं, मी त्यावेळेस राजीनामा त्यांच्याकडे दिलेला आहे. मी आता सर्वसामान्य शेतकऱ्यासोबतच आहे. सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा परिचय आहे का तुम्हाला? सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा परिचय आहे का तुम्हाला? हो, नक्की आहे, नक्की आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारात जाणार? या मतदारसंघात महत्वाचा प्रश्न नदीच्या कडेचा भाग असल्यामुळं महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे. तर रस्त्याचा प्रश्न मी निवडणुकीच्या अगोदरच आमच्या कुटुंबानं सोडवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि माझे काम बघून मला जनता तिथं नक्कीच प्रतिसाद देईल. दुसरा राहिला विजेचा प्रश्न असतील, ॲडिशनल डेपीचा प्रश्न असतील, दुधाचा दराचा प्रश्न. ज्या वेळेस या मतदारसंघात किंवा या तालुक्यात, या जिल्ह्यात शेतकऱ्यावर ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आम्ही बागल कुटुंब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्की धावून जाईल. समोर कारखानदाराच्या घरातला उमेदवार आहे, तरी कसं बघतो? त्यांचा सुद्धा पंचनामा येत्या काळात केला जाईल. जसं जशी निवडणूक पुढे जाऊ द्या त्या पद्धतीने पंचनामा केला जाईल. हे कुठे तर कार्यकर्त्याची निवडणूक होती, घराणेशाहीला वाटतंय तुम्हाला? नाही, आम्ही सुद्धा कार्यकर्तेच आहे. पुढला कोण आहे कार्यकर्ता आहे काय मी आगामी येणार नंतर निवडणूक डिक्लेअर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. निश्चितपणानं बागल कुटुंबानं गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासद असतील किंवा शेतकरी बांधव असतील, युवक युवती महिला या सगळ्या घटकांसाठी सबलीकरणासाठी प्रयत्न केलेले आणि त्याच्यातूनच जनतेतनं मागणी आली की तुम्ही आता बागल कुटुंबियांचे कोणीतरी प्रतिनिधित्व या गटातून केलं पाहिजे. मग आता आम्ही कुटुंब म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी पक्ष पार्टी हा विचार न करता एक उमेदवार देऊन विकासाचं विजन घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. अक्षरशः लोकांच्या प्रतिसादानं उमेदवार किंवा आम्ही एवढे भारावून गेलो. अजून सुद्धा आम्हाला समजत नाही, एवढ्या एका निरोपावर एका रात्री फक्त निरोप दिल्यानंतर लोक एवढी कशी आली. आम्ही अक्षरशः अचंबित झालो हे सगळं बघितल्यानंतर. एवढी लोकांनी प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थानं आपण जे म्हणालात की पुढच्या शक्ती काय आहेत, काय सर्वसामान्य जनतेला लोकांना मताचा अधिकार आहे. एक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच आपल्याला असं एक बहुमूल्य असं योगदान दिलंय आपल्यासाठी की अदानी अंबानी असू द्या त्यालाही एक मत आहे आणि सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब असला तरीही एक मत आहे. त्यामुळे एका मताच्या जोरावर काही घडू शकतं आणि विजय तर आमचा निश्चितच असणार. आजपर्यंत ऊस आंदोलन तुम्ही केलंय, शेतकऱ्यासाठी दुधाचे आंदोलन केली, परंतु शेतकरी संघटनेच्या बाजूनं किंवा संघटनेला मतदान करायला येत नाही अशी परिस्थिती आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आता तुम्ही काय आव्हान करा शेतकऱ्यांना?
आता चळवळ आणि राजकारण ही दोन वेगवेगळे पैलू आहेत. प्रथम गोष्ट धरली तर चळवळीच्या माध्यमातून काम करायची जबाबदारी तानाजी काका चोखपणे पार पाडतात. असा तालुक्यातला कुठला कारखाना नसेल त्याचं गावानीच जाऊन आंदोलन केलं नसेल. आता काल काही लोक म्हणाले विठ्ठल कारखान्यावर आंदोलनच का झालं नाही. ज्या दिवशी विठ्ठल कारखान्यावर आंदोलन डिक्लेअर झालं त्या दिवशी सकाळी 9 वाजता त्या कारखान्याचे तत्पर असलेल्या एमडी आणि चेअरमन साहेबांच्या निरोपावर एमडी आले आणि लेखी दिलं त्यांनी. बरं लेखी देऊन जर त्या कारखान्यावर गेलो तर उद्या हेच लोक म्हणायला झाली की कारखान्याला त्या टार्गेट का करता. म्हणजे डबल ढोलकी लोक आहेत, त्यांच्यावर विसंबून आम्ही राहणार नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे या कानानं ऐकलेलं त्या कानानं दुर्लक्ष करू निश्चितपणाने. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाला चळवळी सुद्धा टिकल्या गेल्या पाहिजेत. चळवळी सुद्धा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना कुठंतरी अडचणीच्या काळात आधार ठरतात. आणि राजकीय पक्षांचा विचार केला तर ही स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे, कुणी ना कुणी लढणारच आहे. त्या ठिकाणी हार जीत आणि त्या माध्यमातून लोकांसाठी एक उमेदवार म्हणून आम्ही आधार म्हणून उभा आहोत. गेले 20 वर्ष 25 वर्ष आमच्या 3 पिढ्या झाल्या आम्ही तिथं राजकारण करतोय आणि हा गट आमच्यासाठी नवीन नाही, जुना गट आहे. त्याच्यामुळे या प्रत्येक गावामधले प्रत्येक लोक आमच्याशी परिचित आहेत. त्याच्या जोरावर आम्ही विजय निश्चित मिळवणार आहे. चळवळीतला नाही, तो कारखानदारांचा उमेदवार आहे. त्यांच्या बाजूने उभा राहिलेला उमेदवार आहे. ते चळवळीत कधीच नव्हते. समोरच्या उमेदवारावर मी निश्चित बोलणार नाही, ते आमचे बांधव आहेत. परंतु जर आता एवढीवर पहिल्यांदा टीका केली म्हणून गप्प बसून निश्चित आम्ही शांत राहू. पण पुढच्या काळात जर टीका टिप्पणी केली तर पानं कमी पडतील आम्हाला दाखवायला, एवढं आमच्याकडे पण आहे भरपूर. परंतु काय ज्या माणसाचं आव्हान आहे त्याच्यावर बोलावं. उगा आव्हान नसणाऱ्यांना जास्त महत्व देऊ नये. पोकळ वासा उगाच वारा त्यातून बसा येणार आहे, त्याच्यामध्ये दुसरं काय नसणार आहे. तेव्हा त्याच्यावर मी आव्हान जास्त देत बसत नाही किंवा त्यांच्यावर एक वाक्य सुद्धा मी बोलायची इच्छा माझी नाही. युतीची शक्यता कमी वाटते आता तुमच्या युती झाली पाहिजे. नाही आपल्या जागेवर डिस्प्यूट व्हायची शक्यता आहे. कसं बघताय माझा त्या तडजोडीचं राजकारण असतं, ज्या त्या पद्धतीने वरिष्ठ निर्णय घेत असतात. आता त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही. जे घडेल त्या गोष्टीला आम्ही सामोरं जाऊ. ताकद कमी पडेल. ताकद कमी पडणार नाही. ताकद आमची कुठल्या धनदांडग्यांची ताकद नाही आमच्या मागे. आपल्यासमोर काळे यांच्यासाठी प्रस्तावित नेत्याची उमेदवार त्याच्यामुळे आमचा विजय सुकर झालेला आहे. दुसरा कोणी एखादा सर्वसामान्य उमेदवार चांगला असता तर आम्हाला आव्हान वाटलं असतं. परंतु प्रस्थापितांना जनता कंटाळीन, पुन्हा प्रस्थापित जनतेला माती मारण्याचं कामच लोक करतात. त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर झालेला आहे असं माझं मत आहे.